आज आपण इयत्ता चौथी मराठी बालभारती या विषयातील कविता 16वी झुळूक मी व्हावे ही बघणार आहोत। या कवितेचे कवी आहे दा. कारे। बघा मुलांनो, आपण वारा डोळ्यांनी बघितलेला नाही, पण आपल्याला वाऱ्याचा स्पर्श जाणवतो। वाऱ्याची झुळूक आली की ते आपल्याला समजते। तर या कवितेतील कवीलाही वाऱ्याची अशीच झुळूक होऊन काय काय करावेसे वाटत आहे ते यामध्ये सुंदर वर्णन केले आहे। तर सर्वात आधी आपण या कवितेचे वाचन करूया। वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी। हळू थबकत जावे कधी कानोसा घेत, कधी रमत गमत वा कधी भरारी थेट। लावूनी अंगुली कलिकेला हळुवार, ती फुलून बघे तो व्हावे पार पसार। परी जाता जाता सुगंध संघे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा। गाण्याची चुकली मुकली गोड लकेर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर। शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत, खुलवीत मखमली तरंग जावे गात। या कवितेचा अर्थ आपण बघू। वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे। सानुली, सानुली म्हणजे लहानशी, अशी लहानशी झुळूक कवीला व्हावंसं वाटत आहे। घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे। स्वैर, स्वैर म्हणजे मोकळेपणाने, म्हणजे कवीला असे वाटत आहे की वाऱ्याची लहानशी झुळूक होऊन त्याचं मनाला वाटेल त्या ठिकाणी मोकळेपणाने फिरावे। कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी, राईत कधी वा पडक्या वाड्या पाठी। राई म्हणजे दाट झाडी किंवा बाग। या कवीला सानुली झुळूक होऊन कधी बाजारी जावेसे वाटते, कधी नदीच्या काठी जावेसे वाटते, तर कधी जिथे खूप दाट झाडी आहेत किंवा बाग आहे अशा ठिकाणी जावेसे वाटते। कधी पडका जो वाडा असतो, जुन्या इमारती ज्या असतात अशा ठिकाणी जावेसे वाटत आहे। हळू थबकत जावे कधी कानोसा घेतो। कानोसा घेणे म्हणजे कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे। म्हणजे कवीला असे वाटते की कधी थांबत थांबत हळूहळू लक्षपूर्वक ऐकत ऐकत जावे। कधी रमत गमत जावे तर कधी थेट भरारी घेऊन म्हणजे अगदी वेगाने जावे असे कवीला वाटत आहे। लावूनी अंगुली कलिकेला हळुवार। अंगुली म्हणजे बोट आणि कलिका म्हणजे कळी, म्हणजे कळीला हळुवार बोट लावावं झुळूक होऊन, आणि ज्यावेळेस त्या कळीला बोट लावल्यावर ती उमलायला लागेल, फुलायला लागेल, त्यावेळेस तिथून हळूच पसार व्हावं। पसार होणे म्हणजे काय, निघून जाणे। आणि मग जाता जाता काय करायचं की त्या फुलाचा, उमललेल्या फुलाचा सुगंध सोबत न्यायचा आणि तो चौफेर दिशा दिशातून उधळून द्यायचा। अशी कविता या कवीने या ठिकाणी मांडली आहे। शेवटच्या कडव्यामध्ये कवीला गाण्याची सुंदर गोड लकेर होऊन, लकेर म्हणजेच गाण्याची तान होऊन सगळीकडे त्या झऱ्याचा झुळझुळ आवाज पसरून द्यावा असे वाटत आहे। आणि तसेच पाचूच्या शेतामध्ये जावे, तिथे जवळच असलेल्या निळ्या शांत अशा नदीवर जावी असे वाटत आहे। आणि मग असेच फिरत 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 सुंदर असे तरंगगात फिरावंसं वाटत आहे। बघा मुलांनो, या कवितेतून कवीने आपल्यासमोर अतिशय सुंदर अशी कल्पना मांडली आहे की वाऱ्याची सानुली लहानशी मंद झुळूक होऊन आपण सगळीकडे मोकळेपणाने फिरावं।
फुलाजवळ जाऊन फुलाचा सुगंध सगळीकडे पसरून द्यावा. कधी बाजारामध्ये, कधी रानात, कधी बागेमध्ये फिरावं. कधी गाण्याची सुंदर गोड अशी लकेर गात चौफेर त्या फुलाचा सुगंध उधळून द्यावा. धऱ्याची झुळझुळ सगळीकडे पसरून द्यावी आणि असंच तरंग गात गात मोकळेपणाने सगळीकडे मुक्तपणे फिरावं. आता आपण या कवितेचे गायन करूया. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. कधी बाजारी तर कधी नदीच्या काठी. राईत कधी वापडक्या वाड्या पाठी. हळू थबकत जावे कधी पानोसा घेत. कधी रमत गमत वा कधी भरारी थेट. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. लावून अंगुली कली केला हळूवार. ती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार. परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो. दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा तो. दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. झुळ झुळ झऱ्याची पसरावी चौफेर. गाण्याची चुकली मुकली गोड लकेर. झुळ झुळ झऱ्याची पसरावी चौफेर. शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत. झुलवीत मखमली तरंग जावे गात. फुलवीत मखमली तरंग जावे गात. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. वाटते सानुली मंद झुळू कमी भावे. आता आपण या कवितेवर आधारित शब्दांचे अर्थ बघूया. सानुली लहानशी, स्वैर मोकळेपणाने, राई दाट झाडी किंवा बाग, अंगुली बोट, कलिका कळी, संगे बरोबर, चौफेर
सगळीकडे, लकेर गाण्याची तान, पार पसार निघून जाणे, कानोसा घेणे, कान देऊन लक्षपूर्वक ऐकणे. या कवितेवर आधारित स्वाध्याय आपण आता सोडवूया. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. अ. कवीला काय व्हावेसे वाटते? उत्तर, कवीला वाऱ्याची मंद सानुली झुळूक व्हावेसे वाटते. कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते? उत्तर, कळीला हळुवार बोट लावावे असे कवीला वाटते. ई. दिशादिशातून कवी काय उधळून देतो? उत्तर, दिशादिशातून कवी सुगंध उधळून देतो. ई. कवीने शेताला कशाची उपमा दिली आहे? उत्तर, कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे. प्रश्न दुसरा, खालील अर्थाला अनुरूप कवितेच्या ओळी लिहा. अ. जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे. उत्तर, घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे. आ. जाता जाता सुगंध उधळत जावे. उत्तर, परी जाता जाता सुगंध संगे न्यावा, तो दिशा दिशातून फिरता उधळून द्यावा. ई. झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे. उत्तर, झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर. ई. हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे. उत्तर, शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत. प्रश्न तिसरा, कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा. कंसात दिलेले शब्द आहेत: पसार झाले, झुकली, कानोसा घेतला, भरारी घेतली. 1. घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला. 2. मांजरीला पाहून उंदीर पसार झाली. 3. नदीतल्या पाण्यावर झाडाची फांदी झुकली. 4. पक्षाने आकाशात भरारी घेतली. प्रश्न चौथा, रिकाम्या जागी तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा. हा प्रश्न तुम्ही मनाने सोडवायचा आहे. धन्यवाद.